नमस्कार मैत्रिणींनो, होम फ्लेवर बाय शुभांगीमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मोहनथाळ. त्यासाठी लागणारं साहित्य आहे डाळीचं पीठ 500 ग्रॅम, साखर 375 ग्रॅम, खवा 175 ग्रॅम, 1 वाटी तूप, 1 वाटी दूध, सुकामेवा काजू आणि मनुके. पीठ हे जाडसर दळून आणायचं आहे. पीठ हे जाडसरच पाहिजे, नेहमीसारखं नको, आणि ते व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. पीठ हे चाळलं की मग त्यात दूध आणि तूप थोडं थोडं टाकत जायचं आणि हाताने चोळत जायचं. हे तुम्ही फूड प्रोसेसरलाही करू शकता. फूड प्रोसेसरचं जे धारदार पातं आहे ते नाही, जे प्लास्टिकचं पातं असतं ते लावायचं आणि वरून दूध आणि तूप थोडं थोडं सोडत जायचं. पण हे प्रॅक्टिसने होतं, मग असं एकसारखं रवाळ टेक्स्चर मिळतं. हे हाताने केल्यावर हे थोडंसं असं मिळेल, पण ते तुम्ही जाडसर चाळणी म्हणजे पुरणाची चाळणी जरी घेतली तरीही चालेल. त्यात हे असं जाडसर चाळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला एकसारखी पिठी मिळेल जी रवाळ असेल. तिचं टेक्स्चर हे रव्यासारखं पाहिजे, म्हणजे आपली मोहनथाळ छान होते. नाही तर मग ते बर्फीसारखं होतं. तुम्ही बघू शकत असाल हे असं जाडसर झालं आहे. थोडंसं झूम करून पण दाखवते. हे बघा, असं जाडसर पाहिजे. आणि हे सगळं व्यवस्थित आपण आता चाळून घेणार आहोत. मग गॅसवर एक कढई ठेवली तापायला. गॅसची फ्लेम फुल आहे. नंतर ती पूर्ण वेळ बारीकच ठेवायची. माझी कढई जाड आहे. त्यात मी आता तूप घालून घेतलं आहे. तुपात पीठ सगळं टाकून घेतलं आहे. छान परतायचं ते. एक 20 ते 25 मिनटं अर्धा किलो पिठाला लागतो भाजायला वेळ. सगळं तूप मी एकदाच घातलेलं नाही आहे, थोडं थोडं करून घालणार आहे. हे सगळं घरातल्याच साहित्यात बनणारी गोष्ट आहे आणि चवीला तर एवढी अप्रतिम लागते ना की तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगाल, एवढी मला खात्री आहे. हे असं परतत राहायचं आहे, कारण हे डाळीचं पीठ हे लागू शकतं. शक्यतो जाडबुडाचीच कढई घ्या. हे लम्स असेच आहेत, ते खरंच असे हाताने लगेच मोकळे होत आहेत, म्हणजे हे चमच्यानी होतील. गाठी नाही आहेत त्या पिठातल्या. तूप जिथे जिथे लागतं थोडं तिथे जास्त शोषलं जातं, त्यामुळे त्या गाठी दिसतात. पण परतत परतत सगळं व्यवस्थित एकसारखं होतं. रवाळ टेक्स्चर आलं पाहिजे. मी याला 250 ग्रॅम तूप टाकलं आहे 500 ग्रॅमला. तुम्ही याला 350पर्यंत तूप टाकू शकता. 350 ग्रॅम खूप छान होते ही. तूप जास्त असलं तर आणखी छान लागते. मी अगदी कमी तुपात केलेली आहे. कमीत कमी तूप 250 ग्रॅम टाकलं पाहिजे, त्यापेक्षा कमी नाही. तुम्ही यापेक्षा जास्त टाकलं तर अति छान, चव आणखी छान लागेल आणि ती बनतानाही छान बनेल. आता ही पूर्णच रवाळ दिसते. त्याच्यात जर तूप जास्त टाकलं तर असं शेवटी शेवटी पिठलं कसं दिसतं आपलं, तसं एकदम ओलसर होते ती. पण ही कमी तुपात बनवलेली मोहनथाळ आहे. असा लालसर रंग येतो, तो पिठाचा रंग बदलत जातो आणि घरात वास छान सुटतो त्याचा तुपात परतल्यामुळे. खूप छान सुगंध घरात दरवळतो. हे दिवाळीच्या वेळेस करण्याचे पदार्थ आहे किंवा गोडाधोडाचे पदार्थ एखाद्या सणावाराला आपण करतो ना, तर खूप छान चव येते याची. नक्की तुम्ही घरी ट्राय करा. बघू शकत असाल आता रंग बदलतोय. गॅस अजिबात फुल करायचा नाही. तूप हे अधूनमधून थोडं थोडं टाकत राहायचं. आणि आता मी हा खवा टाकला आहे, जो 175 ग्रॅम घेतला आहे. तुम्ही 200 ग्रॅमपर्यंत खवा टाकू शकता.
हा तुपात छान परतून घ्यायचा. खवा पण भाजला गेला पाहिजे. हा पूर्ण विरघळतो त्यात. हा एक 5 ते 7 मिनटात पूर्ण एकजीव होतो, त्याच्यात मिसळून जातो. असा छान परतला गेला आहे. तुम्ही करून बघा घरात, छान सुवास येतो त्याचा. खवा टाकल्याने ना एक छान अशी चव होते त्याला. अप्रतिम दाणेदार असा बनणारा आपला मोहनथाळ आहे. हे बघा. आता एका पातेल्यात मी साखर टाकली आहे. त्यात साखर बुडेल एवढंच पाणी टाकायचं. गॅस चालू करायचा आहे. हा गॅस फुल ठेवला तरी चालेल. आपल्याला 1 तारी पाक बनवायचा आहे. अधूनमधून हलवत राहायचं आहे ते. आता मोहनथाळचा गॅस बंद करायचा आणि बाजूला ठेवायचं आणि साखरेचा पाक करायला घ्यायचा आहे. यात इलायची पावडर पण टाकायची आपल्याला. तुम्ही पाकात टाकली तरी चालेल आणि शेवटी मोहनथाळ होत आली की शेवटी टाकली तरीही चालेल. पाक बनला आहे कसं बघायचं की ताटलीत घ्यायचं किंवा हातावर जरी आपण एक तार येते का ते बघायचं. साखर पूर्ण विरघळते, छान उकळतं येते. मोहनथाळ म्हणजे खरंच आपल्याला मोहिनीच घालते ती. परत खावीशी वाटते, परत खावीशी वाटते. काजू बदाम मी शेवटी घालते, पण तुम्ही आधी परतताना घातले तरीही चालेल. आता एका ताटलीत 1 थेंब टाकून बघायचा. तो जर ओघळला तर समजायचा आपला पाक झालेला नाही आहे. हातावर घेऊन बघायचा. नंतर जर अशी तार आली तर समजायचं पाक झाला आहे. मग गॅस बंद करायचा. आणि मोहनथाळमध्ये एकदम पाक टाकायचा नाही, थोडा थोडा करून टाकायचा. हे बघा, असा थोडा टाकला, व्यवस्थित एकत्र करायचा तो. चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याला. आपलं टेक्स्चर एकसारखं आलं पाहिजे ना. खूप कमी साहित्यात पण चवदार अशी रेसिपी आहे. फार साहित्य लागत नाही, पण करायला थोडा वेळ लागतो आहे. कारण हे पीठ पण अर्धा किलो आहे ना. तुम्ही कमी घेतलं तर कमी वेळात होईल. असं थोडं थोडं करून पाक टाकायचं आहे. जेव्हा मोहनथाळीत सगळं प्रमाण बरोबर होतं ना, तेव्हा ती चिकटत नाही खाली आणि हातालाही चिकटत नाही. पाक व्यवस्थित झाला पाहिजे त्याच्यासाठी. पाक चुकायला नको. 1 तारी पाक झाला पाहिजे. त्यासाठी ताटलीत घेऊन बघा. तो दाणा जर हलला नाही ताटलीतून पाकाचा तर समजायचं पाक झाला आहे. किंवा हातावर घेता आलं तर हातावर घेऊन बघा. 1 तार आली तर समजायचं झाला आहे पाक. असा थोडा थोडा करून टाकायचा. बघा तुम्ही, पूर्ण कढई व्यवस्थित क्लीन होते आपली. तूप जर जास्त टाकलं तर अजिबात कढईला चिकटत नाही मोहनथाळ. पूर्ण जशीच्या तशी ट्रेमध्ये निघते. आता आपण हे होत आल्यावर ट्रेला थोडंसं तूप लावून घेणार आहोत. हे छान फेटायचं किंवा हलवायचं म्हणजे आपली मोहनथाळ दाणेदार येते आणि पाक पूर्ण त्यात मुरला पाहिजे. म्हणून हे एक 5 ते 7 मिनटं छान हलवून घ्यायचं आहे. आता हे एका ट्रेमध्ये आपण शिफ्ट करून घेऊ. ट्रेला तूप लावायचं आहे.
आता मी याच्यात वेलची पावडर टाकते आहे. वेलची पावडर शेवटी टाकायची, म्हणजे त्याचा जो सुवास आहे ना तो त्यात राहतो. हे बघा, पूर्ण कढईला चिकटत नाही, आता पूर्ण मोकळी झाली आहे. तुम्हाला जर वाटलं की हे पूर्ण मोकळं होत नाही तर कढई गरम असते, गॅस बंद ठेवायचा आणि तसंच राहू द्यायचं. आता हे एका ट्रेमध्ये शिफ्ट केलं आहे मी. बघू शकत असाल ती चमच्यालाही चिकटत नाही आहे आणि हातालाही चिकटत नाही आहे, म्हणजे आपली मोहनथाळ करेक्ट झाली आहे. असं एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि याला लगेच वड्या पाडायच्या नाही आहेत. अर्धा तास किंवा 1 तास झाल्यावर मग वड्या पाडायच्या. होतात वड्या, काही काळजी करू नका. आणि त्याच्यावर तुम्हाला वरूनही काजू लावायचे असतील तर लावा. वड्या पाडताना काय होतं, काजूचे तुकडे जर मोठे असतील तर ते मध्ये मध्ये येतात. तुम्हाला काजूचे तुकडे बारीक करायचे असतील तर अजून बारीक करा. अर्धा ते 1 तासाने वड्या करायच्या, हे लक्षात ठेवा. लगेच वड्या करायला जाऊ नका. हे बघा, मग अशा छान वड्या पडतात. तुम्हाला किती जाड पाहिजे तशी तुम्ही ठेवा, बारीक पाहिजे तर बारीक ठेवा, साईज तुमच्या हिशोबाने. नक्की घरी ट्राय करा. अप्रतिम एक गोड पदार्थ आहे. नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपली मोहनथाळ आता रेडी झाली आहे. हिला बनवायला अर्धा तास लागला, म्हणजे पूर्ण परतून आणि सेट करायला. परतायला अर्धा तास, सेट व्हायला अर्धा तास आणि मग वड्या करायच्या अर्ध्या ते 1 तासात. आणि आपली मोहनथाळ बनवून रेडी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.